संध्याकाळी खिचडी करण्याचा मूड झाला, कारण सकाळी छोले केले होते आणि जेवण पण उशिरा झालं होतं. 3 डाळींची अशी मिश्र खिचडी आज केली होती. फक्त यामध्ये हिरव्या मुगाच्या सालीची डाळ माझ्याकडे नव्हती, नाहीतर मग मुगाची, तुरीची आणि मसूरची अशा 3 डाळी घालून मी खिचडी केली. तुमच्याकडे असेल ना हिरव्या सालीची तर थोडीशी ती पण डाळ घालायची. आणि माझ्याकडून अजून एक झालं की पाणी कमी पडलं. जर पातळ हवं असेल तर 5 पट जवळजवळ पाणी घालायचं, म्हणजे 1.5 वाटीला 5 वाटी, 1 वाटीला 5 वाटी अशा पद्धतीनं डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं. खिचडी छान झाली होती, फक्त मला पातळ हवी होती आणि तशी नाही झाली. थोडीशी मऊ झाली, पातळ जशी होती ना आपली तशी नाही झाली, पण खूप छान झाली होती. यामध्ये टोमॅटो घालून घेतला, हळद घालून घेतली आणि हिंग घालून घेतला, मीठ घालून घेतलं. नेहमी मी फोडणी देते, यावेळेस वरून फोडणी दिली. एवढीच काय ते वेगळी पद्धत. फक्त पाणी मात्र कमी पडलं, पण असू दे, नेक्स्ट टाईम लक्षात ठेवूया. 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर म्हटलं लसूण सोलून घ्यावा. संध्याकाळच्या वेळेमध्ये इथं बसून भाज्या निवडणं, लसूण सोलणं, एखादं पुस्तक वाचणं, रिप्लाय करणं, हे माझं काम चालू असतं. चांगले 1-2 गड्ड्या लसूण सोलून घेतले, कारण नंतरला सुद्धा होतात. कलरवरूनच तुम्हाला कळत असेल की खिचडी किती छान झाली आहे. पाणी मी नाही घातलं, कारण मला असं वाटलं चव बिघडेल. त्यानंतर फोडणी देण्यासाठी छोटंसं कडलं ठेवलं, त्यामध्ये संपूर्ण तुपाचीच फोडणी दिली. जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरच्या, कढीपत्ता, लसूण अशी ही थोडीशी मसाला टाईपची खिचडी मी आज बनवलेली होती. इतर वेळेस माझी एकदम सात्विक खिचडी असते, म्हणजेच काय तर त्यामध्ये लसूण वगैरे प्रकार नसतो. पण यावेळेस म्हटलं चला काहीतरी बदल करून पाहिला तरच आपल्याला देखील खायला मिळतं. यातच थोड्याशा लाल मिरच्या आणि लाल तिखटसुद्धा घालायचं असतं. लाल मिरची तर नव्हती माझ्याकडे, पण हिरव्या मिरच्या घातल्या, तिखट घातलं, भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर वरून हा फोडणीचा तडका दिला. इतकी सुंदर खिचडी होते. आणि बघा, भांडी पण नाही जास्त, 1 कुकर 1 पळी आणि हे छोटंसं फोडणीचं भांडं, एवढीच काय ती भांडी. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. बाय.